नमस्कार मंडळींनो, कसे आहात? स्वागत आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत टॅक्स. टॅक्स हा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर त्याआधी आपण टॅक्स हा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावतो आणि टॅक्स हे काय असतं ही कन्सेप्ट समजावून घेऊया. तर टॅक्स म्हणजे काय आणि तो कसा गोळा करतात? तर टॅक्स हा सरकारच्या कमाईचा एक सोर्स आहे. तर तो कसा गोळा केला जातो? आपण वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेत असतो, म्हणजेच वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे किंवा विक्री करणे, तसेच काही सेवा असतील त्याचा उपभोग घेत असतो. या सर्व वस्तूंवरती टॅक्स लावला जातो. तो टॅक्स वेगवेगळ्या आकारणी पद्धतीने तो आकारला जातो. तर त्या टॅक्समध्ये दोन प्रकार असतात. एक आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आता आपण पाहणार आहोत डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये पहिला प्रकार येतो तो इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा आपल्या उत्पन्नावरती लागू केला जातो. त्यानंतर आहे कॉर्पोरेट टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्स हा मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्यावरती लागू केला जातो. कॉर्पोरेट टॅक्स मध्ये खूप जास्त प्रमाणावरती पैसा गोळा केला जातो. त्यानंतर आहे हाऊस टॅक्स. हाऊस टॅक्स म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्सचे जे ओनर्स असतात त्यांच्यावरती हा टॅक्स लागू केला जातो. त्यानंतर आहे गिफ्ट टॅक्स. गिफ्ट टॅक्स मध्ये आपल्या ब्लड रिलेशनच्या व्यतिरिक्त जे कोणी आपल्याला मोठ्या रकमेचं गिफ्ट करतात त्यावरती हा टॅक्स लागू केला जातो. कारण सरकारने अशा प्रकारच्या वस्तूंना, अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत गिफ्ट स्वरूपात मिळणाऱ्या, तर त्या इन्कम म्हणून घोषित केलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत इनडायरेक्ट टॅक्स. त्याचे प्रकार. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये पहिला येतो तो जीएसटी. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा 2017 मध्ये लागू करण्यात आला. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांवर हा कर आकारण्यात येतो. त्यानंतर आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी हा टॅक्स आयात निर्यातीवरती लागू करण्यात येतो. त्यानंतर आहे एक्साइज ड्युटी. एक्साइज ड्युटी हा उत्पादनांवरती जो शुल्क असतो तो आकारला जातो. त्यानंतर आहे स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी हा बऱ्याचदा सरकारी कामांमध्ये वापरला गेला जातो. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट टॅक्स. एंटरटेनमेंट टॅक्स हे स्पोर्ट्स इव्हेंट असतील, त्यानंतर काही म्युझिक शोज असतील, आपल्या थिएटरची तिकीट्स असतील, थिएटर शोज असतील, यावरती जो लागू करण्यात येतो. त्यानंतर आहे स्टॉक एक्सचेंजमध्ये हा टॅक्स यूज केला जातो. त्याला सिक्युरिटी टॅक्स असे म्हणतात. तर शेअर बाजारामध्ये स्टॉकची खरेदी विक्री करताना हा टॅक्स लागू करण्यात येतो. आता आपण पाहणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये टॅक्स कसा लागू होतो. आणि त्याआधी एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपल्या 2024च्या बजेटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की टॅक्सचे स्लॅब हे मागील वर्षीप्रमाणेच असणार आहे. जर तुम्ही नोकरदार असाल किंवा व्यावसायिक असाल तर हे तुमच्यासाठी उपयोगी आहे. आता आपण जाणून घेणार आहोत टॅक्सचे स्लॅब कसे आहेत. तर यामध्ये 1 लाख ते 3 लाखाच्या स्लॅबमध्ये नील आहे. त्यानंतर 3 लाख ते 6 लाखाच्या मध्ये 5% आहे. त्यानंतर 6 लाख ते 9 लाख इथे 10% आहे. त्यानंतर 9 लाख ते 12 लाख यामध्ये 15% आहे. त्यानंतर 12 लाख ते 15 लाख यामध्ये 20% आहे. त्यानंतर 15 लाख आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे 30% आपल्याला लागू होईल. तर मंडळींनो, आपण किती पैसे कमवतो यापेक्षा आपण किती पैसे सेव्ह करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आपला टॅक्स प्रामाणिकपणे वेळेवर भरणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी आता तुम्हाला सांगणार आहे की आपण कायदेशीररित्या कसा टॅक्स वाचू शकतो. तर काही सेक्शन्स आहेत त्याद्वारे आपण टॅक्स वाचू शकतो. हे पहा. आता पहिला सेक्शन आहे ATC. यामध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट्स येतात. त्यानंतर
पॉलिसीज येतात. त्यामध्ये नंतर आहे ATCCC, यामध्ये आपले ॲन्युटी प्लॅन्स येतात. त्यानंतर ATCCD, यामध्ये आपले पेन्शन कॉन्ट्रीब्युशन्स येतात. त्यानंतर ATCCF, यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि बॉन्ड्स हे येतात. त्यानंतर आहे ATD, यामध्ये मेडिकल्स आणि हेल्थ आपण घेऊ शकतो. त्यानंतर ATDD, यामध्ये हँडिकॅप पर्सन्सची जी काही फॅमिली मेंबर्स असतील त्यांना जर काही आरोग्य उपचार करण्याची गरज लागली तर आपण या अंतर्गत करू शकतो. त्यानंतर ATDDB, यामध्ये क्रिटिकल इलनेस म्हणजे यावरती गंभीर आजारांवरती जे उपचार केले जातात ते ATDDB या अंतर्गत येतात. त्यानंतर आहे ATE, हायर एज्युकेशन लोन म्हणजे उच्च शिक्षणाचे जे काही व्याजदर आपण त्याची परतफेड करतो ते ATE अंतर्गत येतात. त्यानंतर ATG हे डोनेशन्स मध्ये आपण करू शकतो. त्यानंतर ATGG हे हाऊस रेंट मध्ये आपण करू शकतो. नेक्स्ट आहे ATU, यामध्ये स्वतः हँडिकॅप पर्सन त्याचे करण्यात आलेले उपचार हे समाविष्ट होतात. त्यानंतर आहे ATTTA, यामध्ये सेव्हिंग अकाउंटवरचा इंटरेस्ट काउंट केला जातो. त्यानंतर 24B, यामध्ये हाऊसिंग लोन चा इंटरेस्ट याची जी परतफेड करतो तर ती आपण काउंट केली जाते यामध्ये. तर ही सगळी आहे टॅक्स सेव्ह कसा करू शकतो ही माहिती. तर तुम्हाला टॅक्स बद्दलची माहिती ही कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.